सुरुवातीला एक मोठी बातमी। महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री परवा मुंबईतल्या आझाद मैदानात शपथ घेणार आहेत। यावेळी नव्या मुख्यमंत्र्यांसोबत 2 उपमुख्यमंत्री आणि भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती होती। मात्र वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असे महायुतीच्या 3 नेत्यांचा शपथविधी होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे 5 तारखेला होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाच शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त 15 मिनिटांसाठी शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, 5 डिसेंबरला फक्त तिघांचा शपथविधी होणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये होणार आहे। यावेळेला कोण कोण मंत्री घेणार याची उत्सुकता सर्वांना आहे। राज्य मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश होते याची उत्सुकता सर्वांना ताणलेली असतानाच वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त तिघांचाच शपथविधी या शपथविधी सोहळ्याच्या वेळेला होणार असल्याची माहिती मिळते। 3 नेत्यांचा शपथ सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा हा शपथविधी सोहळा असणार असल्याची माहिती मिळते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधी सोहळ्याला 15 मिनिटं उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। आणि या शपथविधी सोहळ्याला महायुतीच्या 3 नेते जे आहेत ते उपस्थित राहतील आणि त्यांचा शपथविधी इथे पार पडेल। भाजपकडनं देवेंद्र फडणवीस, शिवसेनेकडनं एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अजितदादा पवार असा हा तिघांचा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी जो आहे तो पुढील काही दिवसांमध्ये पार पडणार असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत इतर मंत्र्यांचा जो शपथविधी होणार होता तो सध्या होणार नसल्याची माहिती मिळते। फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा तिघांचा शपथविधी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पार पडणार असल्याची माहिती मिळते। उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरल्याची माहिती मिळते। महायुतीमध्ये सर्वात मोठ्या पक्षाला सर्वात मोठा वाटा मिळणार आहे। भाजपला 23 ते 24 मंत्रिपदं मिळणार असून शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह 12 ते 13 मंत्रिपदं मिळणार आहेत। तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदासह 9 मंत्रिपदं देण्यात येतील। विधानसभा अध्यक्षपदावर भाजपनंच दावा केला असून उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला सोडण्याची तयारी आहे। तर विधान परिषदेचं शिवसेनेला देण्याची भाजप महायुतीची तयारी असल्याची माहिती मिळते।